रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षाची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात नवीन वर्षाच्या सुरुवातीला ट्रक चालक रस्त्यावर उतरले होते। त्यामुळे JNPTकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता। कोंबडभुजा ते किल्ले गावठाणपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। रस्ते अपघातात ज्या गाडीने धडक मारली त्यातील लोकांनी अपघातग्रस्तास मदत केली नाही तर त्यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली जाईल असा कायदा करण्यात आला आहे। असा दावा करीत या कायद्याविरोधात ट्रक, डंपर, कंटेनर चालकांनी JNPTकडे जाणारा मार्ग रोखून सकाळी आंदोलन छेडले होते। यावेळी चालकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची चर्चा असून तसे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत। JNPTतून प्रचंड प्रमाणात रोज आवक-जावक होत असल्याने या ठिकाणी आंदोलन केले असता सरकारला जाग येईल या उद्देशाने कोंबडभुजा गावालगत असलेल्या JNPT मार्गावर सकाळी चक्का जाम करण्यात आले होते। रात्रभर नववर्षाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना या आंदोलनाकडे मोर्चा वळवावा लागला। NRI पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ट्रक चालकांची समजूत काढत मार्ग मोकळा केला, अशी ही बातमी आहे। सकाळी 11:30 नंतर मात्र परिस्थिती पूर्ववत झाली। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।